विद्यार्थी मित्र नमस्कार. आज आपण राज्यशास्त्र पेपर नंबर 2 सत्र 4 मधल्या पहिला टॉपिक जो आपण बघत आहोत हक्क, त्यातला शेवटचा मुद्द्याची चर्चा आज आपण आपल्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याचं नाव आहे हक्कांचे वर्गीकरण, ज्याच्यामध्ये एकूण 4 प्रकारचे हक्क प्रामुख्याने सांगितलेले आहेत. 5 प्रकारचे हक्क, माफ करा, 5 प्रकारचे हक्क प्रामुख्याने सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये नागरी हक्क, राजकीय हक्क, आर्थिक हक्क, सामाजिक हक्क आणि सांस्कृतिक आणि सामूहिक हक्क किंवा समूहांचे हक्क, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रुप राईट्स असं म्हणतात. तर एवढ्या 5 मुद्द्यांची चर्चा आपण आज आपल्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा आहे हक्कांचं जे वर्गीकरण केलेलं आहे 5 प्रकारामध्ये, तर ते हक्कांचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या हक्कांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे नागरी हक्क. नागरी हक्क याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या देशाच्या नागरिकाला सामान्यपणे जगण्यासाठी जी परिस्थिती आवश्यक असते किंवा त्याला माणूस म्हणून चांगल्या पद्धतीने जगता यावं याच्यासाठी जी परिस्थिती आवश्यक असते, तर त्या परिस्थितीचा विचार करून नागरी हक्कांची रचना केलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, देशातल्या नागरिकाला नागरिक म्हणून एक चांगलं वातावरण मिळावं, त्याला योग्य त्या सन्मानाने जगता यावं, त्याला विकासाची चांगली संधी उपलब्ध व्हावी, याच्याकरता ज्या प्राथमिक गोष्टी आहेत किंवा ज्या प्राथमिक गोष्टी आवश्यक असतात त्यालाच नागरी हक्क असं म्हटलं जातं. त्यातला पहिला मुद्दा आहे की स्त्री आणि पुरुष यांना नागरी हक्कांची हमी दिली जाते. जेव्हा तुम्ही एखाद्या देशाचे नागरिक होता किंवा नागरिक असता त्याच वेळेला नागरी हक्कांची हमी दिली जाते. त्याच्यातला अजून एक मुद्दा असा आहे की कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला अपमानास्पद वागणूक देता येणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीचा छळ केला जाणार नाही, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. कुठल्याही व्यक्तीला क्रूर पद्धतीने वागणूक दिली जाणार नाही. जरी एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तरी त्याला अमानवी किंवा क्रूर अशी शिक्षा दिली जाऊ शकत नाही. कायद्याने जी योग्य असेल ती शिक्षा त्या व्यक्तीला केली जावी, असा विचार नागरी हक्कांमध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की प्रत्येक व्यक्ती ही कायद्यासमोर समान आहे आणि समानतेने किंवा सारखेपणाने जगण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे. स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे किंवा एक माणूस म्हणून त्याला जो आत्मसन्मान मिळायला हवा किंवा ज्याला समाजाकडनं जो आदर मिळायला हवा, तर तो सन्मान मिळवणं हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क असलेला आपल्याला दिसून येतो. नागरी हक्कांमुळे या देशातल्या नागरिकांना एक चांगलं वातावरण मिळतं, शिवाय त्यांना माणूस म्हणून जगण्याची किंवा इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत ही जाणीव नागरी हक्कांमुळे झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे नागरी हक्कांचं स्पष्टीकरण आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. कुठल्याही व्यक्तीच्या जीविताला धोका पोचणार नाही, कुठल्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती घाला येणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीची व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी नागरी हक्कांमध्ये समाविष्ट केलेल्या असतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे राजकीय हक्क. राजकीय हक्क या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा हक्क आहे. याचा अर्थ असा की कायद्याने किंवा घटनेने ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत किंवा ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्या अटींची जर का तुम्ही पूर्तता केली तर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला तो मिळतो. जसं की भारतामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. अशा पद्धतीने विविध देशांमध्ये घटनेने ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत तर त्या तरतुदी जर का पूर्ण केल्या किंवा त्या अटी जर का पूर्ण केल्या तर त्या देशातील नागरिकांना मतदान करण्याचा हक्क मिळतो. म्हणजेच काय की तुम्ही सत्तेविषयी असलेलं तुमचं मत हे तुम्ही नोंदवू शकता, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो की निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार. म्हणजेच काय की कायद्याने ज्या विशिष्ट अटी सांगितलेल्या आहेत, जर का त्या अटी तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्ही निवडणुकीला उभे राहू शकता. म्हणजेच जर का समाजाचं किंवा तुमच्या विशिष्ट प्रदेशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्हाला हवी असेल तर त्याच्याकरता निवडणुकीला उभं राहणं किंवा निवडणूक लढवणं हा हक्क नागरिकांना दिला जातो. कुठल्याही व्यक्तीवरती मानसिक दुर्बलता असणं किंवा देशद्रोह किंवा निवडणूक कायद्याचा भंग करणं अशा प्रकारचे गुन्हे जर का दाखल नसतील तर ती व्यक्ती निवडणुकीला उभी राहू शकते. कायद्याने वेळोवेळी केलेल्या तरतुदी जर का आपण पूर्ण केल्या किंवा त्या अटी जर पूर्ण केल्या तर या देशातल्या कुठल्याही नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की शासनावरती टीका करण्याचा अधिकार. जर का सक्षमपणे किंवा योग्य पद्धतीने जर का शासन चाललं नसेल किंवा राज्यकर्ते राज्य करत नसतील तर त्यांची चूक त्यांना दाखवून देण्याचा अधिकार हा भारतीय नागरिकांना किंवा
जगातल्या इतर नागरिकांना सुद्धा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याकरता मिरवणुका काढणे, सभा घेणे, मोर्चे काढणे, आंदोलनं करणे, घेराव घालणे किंवा सामूहिक आलोचना करणे एखाद्या गोष्टीची किंवा टीका करणे अशा प्रकारची, किंवा व्यक्तिगत भाषण करणे, आणि सध्या नवीन जो ट्रेंड सुरू आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून निषेध नोंदवण्याचा, सोशल मीडियावरती ट्रेंड चालवले जातात, हॅशटॅग आपण बघतो विविध गोष्टींकरता चालवले जातात आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन किंवा समाजाला एखाद्या विषयाची जाणीव जागृती निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे शासनावरती टीका करण्याचा अधिकार हा भारतीय नागरिकांना प्राप्त होतो किंवा जगातल्या प्रत्येक देशातल्या नागरिकांना प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय की शांततेच्या मार्गातून किंवा घटनात्मक मार्गातून आंदोलने करणे आणि त्याच्या माध्यमातून शासनाची चूक शासनाला दाखवून देणे हा हक्क नागरिकांना प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. पण हे सगळं करत असताना समाजामध्ये असंतोष पसरवणे हे उद्दिष्ट नसून शासनाचे दोष दाखवणे हे उद्दिष्ट त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. अन्यथा काय होतं की त्याच्यावरती तुम्हाला बंधनं येतात किंवा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की सार्वजनिक अधिकार प्राप्त करण्याचा हक्क, सार्वजनिक पद प्राप्त करण्याचा हक्क. याच्यामध्ये प्रामुख्याने एखादं सार्वजनिक पद असेल तर ते प्राप्त करण्याचा हक्क नागरिकांना मिळतो. याच्यामध्ये कोणत्याही आधारावरती म्हणजे जात, वंश, वर्ण, पंथ अशा कोणत्याही आधारावरती तुमच्यामध्ये भेदभाव करता येत नाही किंवा केला जात नाही. थोडक्यात एखादं पद प्राप्त करण्याची समान संधी ही या अधिकारामुळे किंवा या हक्कामुळे प्राप्त होते किंवा राजकीय हक्कामुळे प्राप्त होते असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की सरकारला प्रतिकार करण्याचा हक्क. सरकार जर का नैतिकदृष्ट्या असमर्थ असेल किंवा सरकार योग्य पद्धतीने राज्याचा गाडा चालवत नसेल तर सरकारला विरोध करण्याला किंवा शासनाचा प्रतिकार करण्याचा हक्क या देशातल्या नागरिकांना प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. पण याच्यामध्ये एक छोटा फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की शासनाला प्रतिकार म्हणजे राज्याला विरोध नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या विरोधामुळे समाजामध्ये अराजक परिस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी किंवा काळजी घेणं आवश्यक आहे. सनदशीर किंवा कायदेशीर मार्गाने आंदोलनं किंवा शासनाला विरोध जर केला तर त्याचा प्रभाव खूप चांगला पडलेला आपल्याला दिसून येतो. हे आपण 2014च्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. जर का कारभार योग्य पद्धतीने चालवण्यास सरकार असमर्थ असेल किंवा योग्य पद्धतीने चालवत नाही असं जर का लोकांना वाटलं आणि त्याकरता लोकांनी योग्य पद्धतीने किंवा नियोजनबद्ध पद्धतीने एखादा विचार लोकांपुढे मांडला तर त्याचा परिणाम कसा होतो ही बाब आपण मागील निवडणुकांमध्ये बघितलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने राजकीय हक्क सांगता येतील. दुसरा मुद्दा आहे त्याच्यातला पुढचे हक्क आहेत आर्थिक हक्क. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुरूप काम मिळवण्याचा किंवा आपण ज्याला गावठी भाषेमध्ये धंदा करण्याचा अधिकार तर हा प्रत्येक व्यक्तीला असलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही योग्य मार्गाने पैसे कमवू शकता किंवा आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू शकता जर का तुम्ही सरकारला योग्य पद्धतीने त्या नियमानुसार टॅक्स जर का भरत असाल तर तुम्ही पुरेशी संपत्ती किंवा तुम्हाला पाहिजे तेवढी संपत्ती तुम्ही जमवू शकता. तुम्हाला एखादं काम निवडण्याचा किंवा ते काम करण्याचा अथवा न करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी न्याय व अनुकूल परिस्थिती असणं, कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होणं या सगळ्या गोष्टींची पण तरतूद आर्थिक हक्कांमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे काम करत असताना पुरेशी विश्रांती किंवा आठवड्याची सुट्टी, विरंगुळा, कामाचे तास निश्चित असणं, नियमित पगार मिळणं, सुट्यांचा समावेश असणं या सगळ्या गोष्टीसुद्धा आर्थिक अधिकारांमध्ये किंवा आर्थिक हक्कांमध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. आपल्या कुटुंबाचं कल्याण करण्यासाठी किंवा आपला चरितार्थ चालवण्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने पैसा मिळवणं आणि त्याचा उपभोग घेणं अशा प्रकारे आर्थिक हक्कांमध्ये बाबी समाविष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे स्वतःच्या कुटुंबाची अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी गरज भागवणे, वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवणे, आवश्यक त्या सामाजिक सेवांचा लाभ मिळवणे, आपल्या घरातील कुटुंबाची काळजी घेणे तसेच त्या सगळ्यांना संरक्षण देण्याचा अधिकारसुद्धा आर्थिक हक्कांमध्ये प्राप्त होतो. त्याकरता पुरेसे पैसे जमवणे आणि त्यांना समाधानी ठेवणे किंवा त्यांचं समाधान करणे
ही बाबसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असलेली आपल्याला दिसून येते. सामाजिक हक्कांमध्ये समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळणे, समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होणे, व्यक्तीचा सामाजिक दर्जा जो आहे तो चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. आपल्या कुटुंबाची काळजी घेणे, समाजामध्ये आपल्या कुटुंबाला मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्गाने ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आता तुम्ही करण्याचा अधिकार हा नागरिकांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे कल्चरल अँड ग्रुप राईट्स, म्हणजेच सांस्कृतिक आणि सामूहिक हक्क किंवा समूहांचे हक्क, ज्याच्यामध्ये तुमच्या परंपरा जपणे किंवा विविध कलांची जोपासना करणे, अनेक जुन्या साहित्याचं जतन करणे, एखादी नवीन कला शिकणे किंवा एखाद्या परंपरेला उजाळा देण्यासाठी प्रयत्न करणे, या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार हा नागरिकांना मिळतो. धार्मिक शिक्षण घेणे हाही मुद्दा त्याच्यामध्ये एक येतो. आपल्या धर्माचं असलेलं साहित्य किंवा आपल्या धर्माची असलेली विचारधारा, तत्त्वज्ञान यांची जोपासना करणे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती गोष्ट पाठवणे किंवा ती गोष्ट पुढे देणे, या सगळ्या गोष्टींचा पण सांस्कृतिक हक्कांमध्ये समावेश होतो. ज्या परंपरा अमानुष नाहीत किंवा ज्या परंपरा चांगल्या आहेत, ज्या परंपरांना कायद्याने विरोध केलेला नाही किंवा कायद्याने ज्या निषिद्ध ठरवलेल्या नाहीत, त्या परंपरा जपण्याचा हक्कसुद्धा नागरिकांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे की ग्रुप राईट्स. याच्यामध्ये मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक लोकांचे काही विशेष हक्क त्यांना दिलेले असतात, त्यांना विशेष सूट किंवा सवलती दिलेल्या असतात. अन्यथा अल्पसंख्याक हे कदाचित त्यांना विकासाची चांगली संधी प्राप्त होणार नाही. बहुसंख्यांच्या दबावामुळे म्हणा किंवा त्यांच्या असलेल्या स्पर्धेमुळे त्याच्यामुळे त्यांना थोडीशी सूट किंवा थोडीशी सवलत दिली जाते, थोडंसं पाठबळ दिलं जातं. अशा पद्धतीने सामूहिक हक्कांचं सुद्धा संरक्षण केलं जातं. त्याच्यामध्ये स्त्रियांचे हक्कसुद्धा समाविष्ट होतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांचं असलेली शारीरिक रचना किंवा एकंदरीत स्त्रियांची मानसिक रचना, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा स्त्रियांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत किंवा विशेष अधिकार दिलेले असतात. अजून त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड करायला आपल्याला हरकत नाही की एन्व्हायरमेंटल राईट्स म्हणजे पर्यावरणीय हक्क आहेत, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठीचे हक्क आहेत. त्याच्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास जर का कुठे होत असेल तर त्याला सनदशीर मार्गाने किंवा कायदेशीर मार्गाने विरोध करणे किंवा पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणे, या सगळ्या बाबींचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने हक्कांचं वर्गीकरण आपण बघितलं. याच्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा, याच्याकरता एखादा हक्काचा प्रकार स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीने आपला पहिला टॉपिक पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्या मुद्द्यामध्ये हक्कांचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप बघितलं. सकारात्मक आणि नकारात्मक संकल्पना हक्कांची बघितली. 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये हक्कांचे सिद्धांत बघितले. त्याच्यामध्ये नैसर्गिक हक्क सिद्धांत, ऐतिहासिक हक्क सिद्धांत, कायदेशीर हक्क सिद्धांत आणि आदर्शवादी हक्क सिद्धांत बघितले. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये हक्कांचं वर्गीकरण आपण बघितलं, ज्याच्यामध्ये 5 प्रकारचे हक्क बघितले: सामाजिक, राजकीय, आर्थिक, नागरी, सांस्कृतिक आणि सामूहिक हक्क किंवा ग्रुप राईट्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तेवढे मुद्दे आपण बघितलेले आहेत. अशा पद्धतीने चौथ्या सेमिस्टरचा 2 नंबर पेपरचा पहिला टॉपिक आपला इथे पूर्ण झालेला आहे. तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी त्याचं योग्य वेळी जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला उत्तर देत जाईन. आणि या टॉपिकवरच्या नोट्स तुम्ही तयार करायला घ्या. इंटरनेटवरती जरी सर्च मारलात हक्क किंवा हक्कांचं स्वरूप, हक्कांच्या व्याख्या असा एक मुद्दा घेऊन सर्च मारलात तरी तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने भरपूर दर्जेदार माहिती उपलब्ध होऊ शकते. आणि एकदा फक्त मला ती दाखवा, म्हणजे मी सांगेन ते करेक्ट त्याची नोट ती आहे का नाही. आणि वेबसाईटला असलेला सिलेबस त्याच्यासाठी रेफर करा. धन्यवाद.